नमस्कार मित्रांनो, होणार सून मी या घरची या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे। ती मराठी सिरियलमधला एक ओळखीचा चेहरा आहे। तुझं आणि माझं घर श्रीमंताचं, लेक लाडकी ह्या घरची, अग्गबाई सासूबाई या मालिकांमध्येही ती झळकली आहे। नुकतंच तिने सुबोध भावे यांच्यासोबत तदेव लग्नम या चित्रपटात काम केले। सुबोध भावे यांच्यासोबत ती पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसली आहे। तेजश्रीने होणार सून मी या घरची मालिकेतील सहकलाकार शशांक केतकर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती। त्यांचा विवाह 2014 साली पार पडला, मात्र अवघ्या वर्षभरातच ते वेगळे झाले। त्यांच्या घटस्फोटाचे कारण माहीत नसलं तरी तेव्हा त्यांच्या निर्णयाने चाहत्यांना मात्र चांगलाच धक्का बसला होता। परंतु नुकतंच तिला एका मुलाखतीदरम्यान तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तेजश्री म्हणाली, होय, मला दुसऱ्यांदा लग्न करायचं आहे। जर मला माझ्या मनाप्रमाणे आणि मला सूट होईल असा जर जोडीदार भेटला तर मी नक्कीच दुसऱ्यांदा लग्न करेल। जसजसं आपण पुढे जातो त्याप्रमाणे आपल्या अपेक्षासुद्धा कमी होतात। जर मला एक खराखुरा दिलेला शब्द पाळणारा, मला आयुष्यभर साथ देणारा आणि मी त्याची जबाबदारी आहे असं मानणारा पार्टनर जर भेटला तर नक्कीच मला लग्न करायला आवडेल। दरम्यान तेजश्रीचा घटस्फोट झाल्यानंतर काही दिवसांनी अभिनेत्री तेजश्री प्रधान अग्गबाई सासूबाई या मालिकेत दिसली। या मालिकेत ती शुभ्रा या प्रमुख अभिनेत्रीच्या भूमिकेत, तर अभिनेता आशुतोष पत्की हा सोहम या मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत झळकला होता। आणि यातूनच अभिनेत्री तेजश्री व आशुतोष पत्की यांच्या पडद्यामागच्या मैत्रीचीही जोरदार चर्चा सुरू झाली। तेजश्रीच्या वाढदिवशी तिच्या मित्रमैत्रिणींनी व चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। असं असलं तरी एका पोस्टची मात्र चांगलीच चर्चा होती आणि ती पोस्ट आशुतोष पत्की याने केली होती। त्यांनी लिहिले की, माझ्या खास मैत्रिणी, तुला हे सांगायचं आहे की तू माझ्यासाठी खूपच खास आहेस। तू मला आतापर्यंत प्रोत्साहन दिलंस, त्याबद्दल खरंच खूप खूप आभार। तू होतीस म्हणून मी एक चांगला माणूसच नाही तर चांगला अभिनेता देखील बनू शकलो। तुझ्या वाढदिवसानिमित्त 2 गोष्टी सांगेन। पहिली म्हणजे भूतकाळ विसरून जा, कारण आपण तो बदलू शकत नाही। आणि दुसरी म्हणजे प्रेझेंट गिफ्ट, जे मी तुला आणलं नाही। यावर तेजश्रीनेही हटके रिप्लाय केलं, तुझ्या टिप्स विसरेन पण प्रेझेंट कधीच नाही, तू माझ्यासाठी घेऊन ये। या पोस्टनंतरच त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं। हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात असून गेल्या अनेक दिवसापासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत। तेजश्री व अभिनेता आशुतोष पत्की हे दोघेही मराठी कलाविश्वात सक्रिय असून मराठी रसिकांचे मनोरंजन करत आहेत। तर तुम्हाला या दोघांची जोडी एकत्र पाहायला आवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कलाविश्व या चॅनलला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।